एका पिढीनं खूप परिश्रम घेतला की दुसरी पिढी मस्त आरामशीर खाते. एका पिढीनं संघर्ष केला का दुसरी पिढी शांत राहते. बिलकुल आहे तर भेटून राहिलं ना. पण असं समजत नाही, एका पिढीनं संघर्ष केला, दुसऱ्या पिढीनं जे आहे ते कसं जपून ठेवता येईल, कसं संरक्षण करता येईल, हे मात्र शिकण्यातच आलं नाही. कारण एका पिढीने संघर्ष केला, करू द्या ना, त्याने केला, आम्हाला तर आहे तर खायला भेटून राहिलं ना. आणि याला जे संघर्ष करणारे मायबाप आहे तेही कुठेतरी आमच्या येणाऱ्या पिढीला संस्कारित करण्यासाठी कमी पडले, एवढंही लक्षात घ्यावं. कारण की जे फुले शाहू आंबेडकर किंवा रमाबाईचे त्याग, सावित्रीबाई फुलेचा त्याग किंवा जिजामातेचा त्याग, फातिमा बेगचा त्याग आम्ही त्या आमच्या पोरांना पोरींना सांगूच शकलो नाही. एवढे मायबाप आजचे अपयशी ठरलेले आहे. नुसतं लेकरांना जन्म देऊन जमत नाही, जनावरही जन्म देतात. पण त्याला माणूस बनवण्यासाठी मायबापामध्येही पंचशील आणि अष्टांग मार्ग पाहिजे. जोपर्यंत मायबापामध्ये अष्टांग मार्ग आणि पंचशील मार्ग स्वीकारणार नाही तोपर्यंत ज्या पोरही त्या ताकदीचे निर्माण होणार नाही आणि त्याचं दुःख मग मायबापाला झेलावं लागेल. एवढं लक्षात ठेवा. राजे हो, नुसतं अँड्रॉइड मोबाईल वापरल्यानं माणूस आधुनिक होत नसते. माणूस विचाराने आधुनिक झाला पाहिजे. आणि तो जर विचाराने आधुनिक होत नसेल तर येणाऱ्या समोरच्या कालखंडामध्ये तुमच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून